नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. PWD-VA 2005 अंतर्गत संरक्षण अधिकारी सार्वजनिक सेवक मानला जातो, कारण खाली ऑप्शन आहे. ए, तो पोलीस अधिकार वापरतो. बी, CRPC कलम 21च्या अर्थाने तो पब्लिक सर्वंट आहे. सी, तो न्यायालयीन अधिकारी आहे. डी, तो न्यायिक अधिकार वापरतो. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, CRPC कलम 21च्या अर्थाने तो पब्लिक सर्वंट आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. संरक्षण अधिकारी DIR तयार करताना कोणत्या गोष्टीचा समावेश करणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे? ऑप्शन आहे. ए, साक्षीदारांची प्रतिज्ञा. बी, घरगुती हिंसाचाराचे स्वरूप व तपशील. सी, आरोपीचा गुन्हेगारी इतिहास. डी, FIR क्रमांक. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, घरगुती हिंसाचाराचे स्वरूप व तपशील. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रोटेक्शन ऑफिसरने अर्ज उशिरा न्यायालयात सादर केल्यास काय परिणाम होतो? ऑप्शन आहे. ए, अर्ज नामंजूर होतो. बी, अर्ज अवैध ठरत नाही. सी, आरोपी मुक्त होतो. डी, प्रकरण बंद होते. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, अर्ज अवैध ठरत नाही. प्रोटेक्शन ऑफिसरने अर्ज उशिरा न्यायालयात सादर केल्यास अर्ज अवैध ठरत नाही. आणि आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. संरक्षण अधिकारी महिलेला संरक्षण आदेश मिळवण्यासाठी कोणत्या कलमांतर्गत मदत करतो? ऑप्शन आहे. ए, कलम 12. बी, कलम 18. सी, कलम 20. डी, कलम 22. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कलम 18. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 5. PWD-VA अंतर्गत संरक्षण अधिकारी व पोलीस यांच्यातील मूलभूत फरक कोणता? ऑप्शन आहे. ए, दोघांचे अधिकार समान. बी, संरक्षण अधिकारी कल्याणकारी भूमिका बजावतो. सी, संरक्षण अधिकारी तपास करतो. डी, पोलीस अहवाल तयार करत नाही. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, संरक्षण अधिकारी कल्याणकारी भूमिका बजावतो. PWD-VA अंतर्गत संरक्षण अधिकारी व पोलीस यांच्यात हा फरक असतो की संरक्षण अधिकारी हा कल्याणकारी भूमिका बजावतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. संरक्षण अधिकारी कोणत्या परिस्थितीत महिलेला थेट निवारागृहात ठेवू शकतो? ऑप्शन आहे. ए, न्यायालयाच्या आदेशानंतरच. बी, तात्काळ सुरक्षिततेचा धोका असल्यास. सी, FIR नोंद झाल्यावर. डी, आरोपीच्या संमतीने. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, तात्काळ सुरक्षिततेचा धोका असल्यास. संरक्षण अधिकारी हा तात्काळ सुरक्षिततेचा धोका असल्यास महिलेला थेट निवारागृहात ठेवू शकतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. संरक्षण अधिकारी सेवा प्रदात्यांची यादी ठेवण्यामागील उद्देश काय आहे? ऑप्शन आहे. ए, सरकारी नियंत्रण. बी, तात्काळ सहाय्य उपलब्ध करून देणे. सी, आकडेवारी संकलन. डी, निधी वितरण. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, तात्काळ सहाय्य उपलब्ध करून देणे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. संरक्षण अधिकारी महिलेसोबत असलेली मुले PWD-VA अंतर्गत कशी गणली जातात? ऑप्शन आहे. ए, स्वतंत्र पक्षकार. बी, पीडित व्यक्तीचा भाग.
सी साक्षीदार, डी आरोपी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पीडित व्यक्तीचा भाग. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. DIR न तयार करता थेट अर्ज दाखल करता येतो का? तर ऑप्शन आहे ए नाही, बी होय, सी फक्त FIR असल्यास, डी न्यायालयाच्या परवानगीनेच. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी होय. DIR न तयार करता थेट अर्ज दाखल करता येऊ शकतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. संरक्षण अधिकारी कोणत्या आदेशाच्या उल्लंघनाबाबत न्यायालयाला अहवाल देतो? ऑप्शन आहे ए देखभाल आदेश, बी संरक्षण आदेश, सी घटस्फोट आदेश, डी जामीन आदेश. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संरक्षण आदेश. संरक्षण अधिकारी हा संरक्षण आदेशाच्या उल्लंघनाबाबत न्यायालयाला अहवाल देतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. PWD-VA हा कायदा कोणत्या स्वरूपाचा आहे? ऑप्शन आहे ए दंडात्मक, बी कल्याणकारी, सी प्रतिशोधात्मक, डी फौजदारी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कल्याणकारी. PWD-VA हा कायदा कल्याणकारी स्वरूपाचा कायदा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. संरक्षण अधिकारी महिलेला आर्थिक मदतीबाबत कोणत्या कलमांतर्गत मार्गदर्शन करतो? ऑप्शन आहे ए कलम 18, बी कलम 20, सी कलम 22, डी कलम 31. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कलम 20. संरक्षण अधिकारी महिलेला आर्थिक मदतीबाबत 20व्या कलमाअंतर्गत मार्गदर्शन करतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. संरक्षण अधिकारी कोणत्या बाबतीत निर्णय घेऊ शकत नाही? ऑप्शन आहे ए सेवा प्रदाता संदर्भ, बी न्यायिक निर्णय, सी अहवाल सादरीकरण, डी मदत समन्वय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी न्यायिक निर्णय. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. संरक्षण अधिकारी न्यायालयाच्या आदेशाची प्रत कोणाला देणे बंधनकारक आहे? ऑप्शन आहे ए पोलिसांना, बी पीडित महिलेला, सी जिल्हाधिकाऱ्याला, डी सेवा प्रदात्याला. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पीडित महिलेला. संरक्षण अधिकारी न्यायालयाच्या आदेशाची प्रत पीडित महिलेला देणे बंधनकारक आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. संरक्षण अधिकारी काम करताना संवेदनशील दृष्टिकोन का आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए कायदा कठोर आहे, बी महिलांच्या मानवी हक्कांशी संबंधित प्रकरणे असल्यामुळे, सी राजकीय कारणामुळे, डी प्रशासनाच्या दबावामुळे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महिलांच्या मानवी हक्कांशी संबंधित प्रकरणे असल्यामुळे. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 16. संरक्षण अधिकारी कोणत्या प्रकरणात पोलिसांची मदत घेऊ शकतो? ऑप्शन आहे ए आर्थिक विवाद, बी सुरक्षिततेचा धोका असल्यास, सी तडजोडीसाठी, डी चौकशीसाठी. आणि उत्तर आहे ऑप्शन बी सुरक्षिततेचा धोका असल्यास. संरक्षण अधिकारी हा सुरक्षिततेचा धोका असल्यास पोलिसांची मदत घेऊ शकतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. संरक्षण अधिकारी अर्ज सादर करताना कोणत्या न्यायालयात करतो? ऑप्शन आहे ए सत्र न्यायालय, बी न्यायदंडाधिकारी, सी उच्च न्यायालय, डी लोक अदालत. उत्तर आहे ऑप्शन बी न्यायदंडाधिकारी. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. PWD-VA अंतर्गत शेअर हाऊसहोल्डची व्याप्ती कशी आहे? ऑप्शन आहे ए फक्त मानवी घर, बी विस्तृत व संरक्षणात्मक, सी फक्त पतीचे घर,
डी फक्त सासर. उत्तर आहे ऑप्शन बी विस्तृत व संरक्षणात्मक. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. संरक्षण अधिकारी महिलेला कायदेशीर मदतीसाठी कोणाशी जोडतो? ऑप्शन आहे ए खाजगी वकील, बी लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी, सी पोलीस, डी महसूल अधिकारी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. संरक्षण अधिकारी अर्ज दाखल करताना महिलेकडून शुल्क घेतो का? ऑप्शन आहे ए होय, बी नाही, सी राज्यावर अवलंबून, डी न्यायालय ठरवते. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नाही. संरक्षण अधिकारी अर्ज दाखल करताना महिलेकडून शुल्क घेत नाही. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. संरक्षण अधिकारी कोणत्या अधिकाराचा वापर करत नाही? ऑप्शन आहे ए प्रशासकीय, बी न्यायिक, सी समन्वयात्मक, डी सहाय्यक. उत्तर आहे ऑप्शन बी न्यायिक. संरक्षण अधिकारी हा न्यायिक अधिकाराचा वापर करत नाही. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. PWD-VA अंतर्गत संरक्षण अधिकारी कोणत्या प्रकारची जबाबदारी पार पाडतो? ऑप्शन आहे ए तपासात्मक, बी समन्वय व सहाय्यात्मक, सी दंडात्मक, डी निर्णयात्मक. उत्तर आहे ऑप्शन बी समन्वय व सहाय्यात्मक. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 23. संरक्षण अधिकारी अहवाल सादर न केल्यास कायदेशीर परिणाम काय? ऑप्शन आहे ए गुन्हा ठरतो, बी शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, सी केस बंद होते, डी आरोपी मुक्त होतो. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. संरक्षण अधिकारी महिलेला कोणत्या प्रकारच्या हिंसाचाराबाबत मदत करतो? ऑप्शन आहे ए फक्त शारीरिक, बी सर्व प्रकारच्या घरगुती हिंसाचाराबाबत, सी फक्त मानसिक, डी फक्त आर्थिक. उत्तर आहे ऑप्शन बी सर्व प्रकारच्या घरगुती हिंसाचाराबाबत. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. संरक्षण अधिकारी महिलेला न्यायालयात कोणत्या भूमिकेत मदत करतो? ऑप्शन आहे ए वकील, बी समन्वयक, सी साक्षीदार, डी न्यायाधीश. उत्तर आहे ऑप्शन बी समन्वयक. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. संरक्षण अधिकारी नियुक्त करताना राज्य सरकार कोणता घटक पाहते? ऑप्शन आहे ए राजकीय अनुभव, बी सामाजिक संवेदनशीलता व अनुभव, सी पोलीस सेवा, डी न्यायिक सेवा. आणि उत्तर आहे ऑप्शन बी सामाजिक संवेदनशीलता व अनुभव. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 27. संरक्षण अधिकारी PWD-VA अंतर्गत कोणत्या घटनेचा भाग आहे? ऑप्शन आहे ए अनुच्छेद 19, बी अनुच्छेद 15, 3, सी अनुच्छेद 21A, डी अनुच्छेद 39. उत्तर आहे ऑप्शन बी अनुच्छेद 15, 3. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 28. संरक्षण अधिकारी महिलेला दिलेली मदत कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्शन आहे ए शिक्षा, बी मानवी हक्क, सी दंड, डी प्रतिशोध. उत्तर आहे ऑप्शन बी मानवी हक्क. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 29. संरक्षण अधिकारी काम करताना कोणत्या गोष्टीची गोपनीयता राखणे आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए आरोपीची ओळख, बी पीडित महिलेची माहिती, सी न्यायालयाचा आदेश, डी FIR. आणि उत्तर आहे ऑप्शन बी
पीडित महिलेची माहिती. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 30. संरक्षण अधिकारी महिलेला कोणत्या प्रकारच्या मदतीसाठी सेवा प्रदात्यांकडे पाठवतो? ऑप्शन आहे ए. रोजगार, बी. वैद्यकीय व निवारा, सी. शिक्षण, डी. कर्ज. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. वैद्यकीय व निवारा. संरक्षण अधिकारी महिलेला वैद्यकीय व निवारा या प्रकारच्या मदतीसाठी सेवा प्रदात्यांकडे पाठवतो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.